जी भारताच्या संपूर्ण जगाला दिलेली आहे. ती परंपरा म्हणजे योग. योग हा केवळ एक व्यायाम नसून ते शरीर, मन आणि आत्म्याला एकत्र बांधणारा सेतू आहे. प्राचीन ऋषीमुनींनी शोधलेला मार्ग आज जगभर पसरला आहे आणि अशांतता दूर करण्यासाठी अयोग्य, एकाग्रता आणि शांती देणारा हा अमूल्य ठेवा आहे. योगाचं प्रत्येक आसन आपल्याला संयम शिकवतो. श्वासक्रिया आपल्याला शांतता देते आणि ध्यान आपल्याला आत्मभावनाची ओळख करून देते. म्हणूनच भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. आज आपण पाहणार आहोत योगासने, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार आणि त्यातून निर्माण होणारा सौंदर्य आणि शिस्त. या सादरीकरणातून आपण सर्वांना निरोगी आयुष्याची संदेश मिळणार अशी आशा आहे. तर चला आपल्याला दैनंदिनी जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया हा योगा मार्ग आणि आनंद, आरोग्य, शांतता यांचा लाभ घेऊया. हा योगा परफॉर्मन्स घेऊन येत आहे स्वरयोगिनी. त्या टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आज तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलो. ऑलरेडी तुम्हाला ओजेशने आणि श्रेयाने सगळं समजावून सांगितलं योग म्हणजे काय आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देता का? गुड. आपण जन्माला आल्यापासून आपल्यासोबत एक गोष्ट नेहमीच असते. कोणती असते बरे ती? कोणी सांगू शकेल? गोष्ट जी आपण त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. गुड 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 गुड. श्वास. आपला श्वास, छोटासा श्वास पण किती मोठं काम करतं माहिती आहे का? त्या श्वासाला आपण योगासनं आणि प्राणायाम दिला तर काय होईल माहिती आहे मंडळी? आपण राहू फिट, शरीराने राहू फिट आणि मनाने राहू हेल्दी. मग चला तर आता आपण योगासनं, संगीतमय योगासनं करूया. पण त्याआधी आमच्या सारिका ताईला कोण कोण वाटेत भेटलं पाहूया. तर चला मग. हॅलो, मॉर्निंग वॉकला चालले होते एकदा मी आणि माझे रोग. तेवढ्यात कुठून कुणास ठाऊक कसा काय आला योग. म्हणलं काय ग ताई, कसली घाई? म्हणलं कोण तू, कुठून आलास? मी तुला ओळखत नाही. म्हणलं योग म्हणजे समजलीस काय? खाली डोकं वरती पाय. म्हणलं मग काय करायचं असतं? घालायची पायाची घडी आणि मारायची हाताने उडी. म्हणलं मग काय करायचं असतं? घालायची पायाची घडी आणि मारायची हातानं उडी. म्हणलं भरा भरा करून श्वसन आणि तरा तरा करून आसन योग होत नसतो. मग कुठेतरी लचका बसतो आणि आम्ही योगापासून दूर धावतो. तितक्यात तिथून आली वेल्थ. वेल्थ हो, श्रीमंती, पैशाची. तिकडेच तिथून आली वेल्थ. म्हटली चल आपण वर्ल्ड टूर करूया. म्हटलं अगं आजवर तुझ्यासाठी तुझ्या मागेच तर धावली आहे. तुझी सोबत चांगली आहे पण हेल्थ सध्या माझी वांगली आहे. तेव्हा थोडं थांब, घेऊ दे मोकळा श्वास. तेव्हा थोडं थांब, घेऊ दे मोकळा श्वास. या योगालाही जर घेतलं सोबत तर होईल लाईफ टूर खास. या योगालाही जर घेतलं सोबत तर होईल लाईफ टूर खास. ओ हा कोण नवीन? मी तर युगायुगांपासून करतोय मानवाला प्रवीण. वेल सेड. हा कोण नवीन? मी तर युगायुगांपासून करतोय मानवाला प्रवीण. ओ इज इट? टेल मी हाऊ. रिलॅक्स, नको करू इतका बाऊ. मी आहे अगदी साधा सरळ, शरीर आणि मनाला करतो तरळ. वाढे मनाची एकाग्रता, हृदयाची विशालता आणि विचारांचे तेज. साधे इंद्रियांवर नियंत्रण, हार्मोनल्सचे संतुलन आणि कामाचा वेग.
मी आहे अगदी साधा सरळ आणि शरीर आणि मनाला करतो मी तरळ. वाढे मनाची एकाग्रता, हृदयाची विशालता आणि विचारांचे तेज. साधे इंद्रियांवर नियंत्रण, हार्मोनल्सचे संतुलन आणि कामाचा वेग. मग वेल्थलाही पटलं आणि मी केलं योगला जॉईन. तुम्ही एकदा घ्याच अनुभव, जर व्हायचे नसेल पुन्हा क्वारंटाईन. धन्यवाद. तर आता संगीतमय योगासनं सादर करण्यासाठी मी माझ्या स्वरयोगिनी सखींना बोलावू इच्छिते. रोहिणी, अलका, मिथिला, अनिता.